प्रजासत्ताक दिन 16 श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनजा सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचं श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांच्या वतीनं मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि पूजनाच्या या सोहळ्याचा जो आपल्या दरवर्षीप्रमाणे जो कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो। 77वा प्रजासत्ताक दिन सोहळा श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणोजा या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य तथा मुख्याध्यापक जी.एस. हाडे सर हे आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर सुरेश काका राऊत विशेष निमंत्रित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणोजा हे प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर गंगादीप भाऊ राऊत विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती वणोजा हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय श्री गजानन भाऊ राऊत विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती वणोजा हे सुद्धा या आजच्या या सोहळ्याचं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील। त्याचबरोबर माननीय श्री डॉक्टर श्रीरामजी मुकमाले सरपंच आदर्श गाव वणोजा यांना सुद्धा अशी मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करावं। यानंतर माननीय श्री दत्ताभाऊ वायले तंटामुक्ती अध्यक्ष आदर्श ग्राम वणोजा हे सुद्धा आजच्या या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील। माननीय श्री भालचंद्र जी राऊत प्रतिष्ठित नागरिक वणोजा यांना सुद्धा मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावं। त्याचबरोबर माननीय श्री मनोहर काका राऊत प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर जे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात यांना सुद्धा मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करावं। माननीय श्री मारुतीभाऊ इंगोले उपसरपंच वणोजा हे सुद्धा या आजच्या या कार्यक्रमाचं अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर राजूभाऊ भगत माजी पंचायत समिती सदस्य आदर्श ग्राम वणोजा हे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आमचे सहकारी पर्यवेक्षक श्री नारळे सर हे सुद्धा या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील। त्याचबरोबर माननीय श्री आर.एस. जाधव सर माजी सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री शिवाजी विद्यालय राजाकेणी हे सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे। त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। खरेदी विक्री संघाचे संचालक रामेश्वर भाऊ राऊत हे सुद्धा या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। जिनिंग प्रेसिंगचे संचालक माननीय श्री दादाराव राऊत हे सुद्धा या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर सुनील भाऊ राऊत हे सुद्धा हे सुद्धा या प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील। त्याचबरोबर आम्हाला जे नेहमी मार्गदर्शन करतात असे आमचे केंद्र प्रमुख वानकडे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावं। माननीय श्री ज्ञानदेव काका राऊत हे सुद्धा या सोहळ्याचं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्रजासत्ताक दिन सोहळा श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणोजा आज आपण इथे संपन्न करत आहोत। या सोहळ्यामध्ये सर्व उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि लगेच या फोटोपूजनाच्या सोहळ्याला सुरुवात करतो।
प्रजासत्ताक दिन सोहळा श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणजा प्रामुख्यानं आपण हा राष्ट्रीय सण म्हणून फार उत्साहात पूर्ण देशभर साजरा करत असतो. अखंड भारताची जी संकल्पना आहे ती या भारतीय संविधानानं अखंड भारत हा अबाधित राहील, प्रत्येक नागरिकांना अबाधित स्वातंत्र्य व परत पारतंत्र्याची फळे चाखता येणार नाही अशी एकसंघ भारत निर्माण करण्याचं काम या भारतीय संविधानाने निर्माण केलं. आणि त्या संविधानाची जी अंमलबजावणी आहे ती 26 जानेवारी 1950 पासून आपण हे स्वतः प्रत अर्पण केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून यानंतर आपल्याला या संविधानाची जी मूल्ये आहेत ही संविधानाची मूल्य समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या चतुसूत्रीवर ही आधारलेली आहे. आणि हे जोपर्यंत समता, बंधुता आणि स्वातंत्र्य आणि न्याय हे निर्माण करण्याचं कार्य समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत हे निर्माण करण्याचं कार्य हे आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून करायचं आहे. आणि म्हणून शिक्षण प्रणालीमध्ये ही जी संविधानाची उद्दिष्ट आहेत तीच उद्दिष्ट आपल्या शिक्षण प्रणालीची सुद्धा आहेत. आणि त्याच्यामुळं हे भारत हे एक प्रगत राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर ही संविधानाची मूल्य समाजातील प्रत्येक घटकामध्ये रुजली पाहिजे, तेव्हाच हे राष्ट्र बलशाली होईल. आज परत एकदा प्रजासत्ताक दिन चिराई हो. आणि हे जे संविधान आज आपण लागू केलं आहे त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 तो सुदिन म्हणजे आज आहे. 2 वर्ष 18 महिने 11 दिवस हे संविधानाच्या निर्मितीसाठी लागले. आणि या निर्मितीसाठी जे भारतीय संविधानाचे जनक, फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने हे लिखित स्वरूपाचं जगातील सर्वात मोठं संविधान आहे. आणि ही जगाला भारताची एक देणगी आहे. जगाच्या पटलावर भारत एक प्रमुख बलशाली राष्ट्र निर्माण करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण ही प्रत्येक पावली ही जी समता, बंधुता आणि स्वातंत्र्य न्याय निर्माण करण्याचं कार्य प्रत्येक घटकाने आपण हिरिरीने केलं पाहिजे. त्याचं स्मरण प्रजासत्ताक दिन आपण म्हणून साजरा करत असतो. या परत एकदा सर्व मान्यवरांना, सर्व विद्यार्थ्यांना मी प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर आमच्या शाळेचे शिक्षक NV देशमुख सर हे देशभक्तीपर गीत सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. लक्षात घ्या, वर्ग 10वी आणि 12वीची परीक्षा होऊ घातलेली आहे. लक्षात, तर शासनाचं परिपत्रक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घ्यायची आहे. 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आणि तुम्हीसुद्धा सगळ्यांनीच घ्यायची आहे, कारण आपल्याला पूर्ण देश कॉपीमुक्त करायचं आहे. त्याचप्रमाणे शासनानं असं परिपत्रक काढलेलं आहे. मी शपथ घेतो की मी फेब्रुवारी मार्च 2026 च्या इयत्ता 10वी व इयत्ता 12वी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईल. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही. जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेल. परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन. तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने, निर्भीडपणे, तणावविरहित सामोरे जाईल व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे, आईवडिलांचे व गुरुजनांचे नाव
उज्ज्वल करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सर्वजण असेच उभे राहा. त्यानंतरची शपथ आहे. पहा, विद्यार्थी पालकांनी सुद्धा उभं राहायचं आहे, पाहुण्यांनी सुद्धा उभं राहायचं आहे, सर्वांनी उभं राहायचं आहे. तर पहा, विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांना सुद्धा शपथ घ्यायची आहे. सर्वांनी उजवा हात काढायचा आणि समोर करायचं आहे. आम्ही सर्व नागरिक गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की आपल्या गावात इयत्ता 10वी व इयत्ता 12वी परीक्षेदरम्यान कॉपी किंवा इतर कोणताही गैरप्रकार होऊ देणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून परावृत्त करू. यासाठी परीक्षेदरम्यान आम्ही जागरूक राहून मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानात सक्रिय राहू. मंडळाचे कॉपीमुक्त अभियान यशस्वी करून आपले गाव कॉपीमुक्त करू. तसेच शिक्षण क्षेत्रातील या अपप्रवृत्तींना कायमचा आळा घालू. जय हिंद. बैठेंगे, बैठ जाओ. नफरत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको. नफरत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको. जिद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो देश प्रेमियों. आपस में प्रेम करो देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों. आपस में प्रेम करो देश प्रेमियों. नफरत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको. जिद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो देश प्रेमियों. आपस में प्रेम करो देश प्रेमियों. देखो ये धरती हम सब की माता है. सोचो हम आपस में लड़ बैठे तो देश को कौन संभालेगा. हम आपस में लड़ बैठे तो देश को कौन संभालेगा. कोई बाहर वाला आके हमको यहाँ से निकालेगा. दीवानों होश करो, मेरे देश प्रेमियों. आपस में प्रेम करो देश प्रेमियों. मना सर्वजण, मेरे देश प्रेमियों. आपस में प्रेम करो देश प्रेमियों. ओके, एकच करू. ठीक आहे, ओके. देशमुख सरांसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा सर्व. धन्यवाद सर. यानंतर स्वरूप अमोल इंगोले हा सुद्धा एक गीत सादर करणार आहे. रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना त्रिवार अभिवादन करून माझ्या गीतास सुरुवात करतो. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जळपताकाची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. राखट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझ घ्यावे हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी. योग्याची आणि संतांची
भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेश अन धर्मांसाठी प्राण वेचणाऱ्यांची, युद्धांची अनवीरांची तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची, ही भूमी सप्तसुरांची, रंगांची अष्टकलांची, काव्याची शास्त्र विनोद्यांची, ही भूमी साहित्याची, महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची, ही मायभूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जडपतक्याची, महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची, ही माय मराठी आमची, ही माय मराठी आमची. थँक्यू. स्वरूपसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. तो नेहमी उत्स्फूर्तपणे आणि त्याचा आवाज फार सुंदर आहे आणि स्वयंप्रेरणेने दरवर्षी गीत सादर करत असतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती माननीय श्री आदरणीय सुरेश काका राऊत यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करावे. रयतेचे राजे छत्रपती शिवराय, आई कुलस्वामिनी तुळजाभवानी, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि या देशासाठी ज्या महामानवांनी आपलं आयुष्य खर्ची केलं, अशा महामानवांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या या 77व्या सत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना या संस्थेचा जबाबदारी आला त्याने आपणा सर्वांना या 77व्या प्रजासत्ताक दिनांच्या शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य आदरणीय हाडे सर, विशेष निमंत्रित संचालक आमचे धाकटे बंधू गंगादीप राऊत, दुसरे विशेष निमंत्रित संचालक गजानन भाऊ राऊत, या गावचे सरपंच आमचे मित्र डॉक्टर श्रीरामजी मुखमाले साहेब, आपल्या हॉस्टेलचे अध्यक्ष भालचंद्र पाटील राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताभाऊ वाळले, मनोहर भाऊ राऊत, माजी पंचायत समिती सदस्य राजूजी इंगोले, राजूभाऊ भगत, तसे इंगोलेसारखेच वापरतात म्हणा ते. आपल्या संस्थेचे पर्यवेक्षक नाराळे सर, या संस्थेचे माजी विद्यार्थी आमचे रमेश भाऊ जाधव, आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक ज्ञानदेवरावजी राऊत, आणि या संस्थेवरच नव्हे तर या गावावर प्रेम करणारे डॉक्टर सुनील राऊत. म्हणतात ना, घर इंडे आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी. त्यांचं वास्तव्य अमरावतीत आहे, परंतु गावच्या भल्याच्या काही गोष्टी असतात
एखादा दिवस गेला तर नाही तर 3-4 दिवसातून त्यांचा फोन असतोच, काका आपल्या गावासाठी असं केलं पाहिजे, हे केलं तर असं होईल. मग तो राजकारणाचा विषय असो, गावच्या सुधारणेचा असो, संस्थेचा असो. मला इथं उभं राहून 2 शब्द सांगताना एक दुःख होते, कारण पालकाची उपस्थिती नसते. आपण 2च पालक सभा घ्यायच्या असतात, आपण 4 घेतल्या तरी पालक हजर आले नाही. विद्यार्थ्याबद्दल काही सांगायचं असलं किंवा शाळेबद्दल काही सांगायचं असलं, टेबल खुर्च्याला सांगावं का या बाजूच्या झाडाला सांगावं. म्हणून माझी विनंती राहील, दुसऱ्याचे दोष काढण्यापेक्षा आपण करणाऱ्यापेक्षा काय चांगलं करू शकतो याचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. गेल्या 3 वर्षात 38% आलेली ब्लॅकलिस्टची शाळा, आम्ही कुठल्याही पदावर नव्हतो, तरी पण कोण्या दिवशी कोण्या वर्गामध्ये कोणता पिरियड होत नव्हता. ज्या वेळेला आम्हाला टाईम मिळत होता त्यावेळेला येऊन आम्ही तारीख लिहून ठेवली आणि त्या शिक्षकापर्यंत आलो. आमची शाळा म्हणणारे पूर्ण गाव असेल, पण माझी शाळा म्हणणारा आम्ही होतो. पद नसूनही गंगातीभाऊ आम्ही एक दिवस बसलो, मॅडम आल्या, काशलीकर मॅडम, त्यांना माहीत झालं की आम्ही शाळेवर लक्ष ठेवतो. मॅडम आल्या, त्यांनी विनंती केली, काका तुमच्या गावाला आदर्श आहे, मला अभिमान आहे, परंतु आपली संस्था बॅकलिस्टमध्ये आहे. या संस्थेचं बांधकाम 1960 साली झालं. त्याला आतापर्यंत रंगरंगोटी झाली, परंतु कुठंही सिमेंट आणि ब्रश लागला नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्टला विद्यार्थ्याच्या हातून शाळेची सफाई करायची असली तर हात लावल्याबरोबर प्लॅस्टर खाली येते. तुम्ही याच्यात लक्ष घातलं पाहिजे. माझी इच्छा आहे सर्वांसोबत बोलावं, परंतु कोणासोबत बोलावं हे समजत नाही, कोणी येत नाही, कोणी हजर राहत नाही. माझी विनंती आहे तुम्ही याच्यात लक्ष घातलं पाहिजे. गंगाधी भाऊ, गजानन भाऊ, आमचे काही सहकारी जे आम्हाला चांगलं समजतात, त्यांना आमच्याविषयी चांगली भावना आहे आणि आमची गॅरंटी आहे की आम्ही काहीतरी या संस्थेसाठी करू शकतो. अशा सर्व मंडळींनी आम्हाला सहकार्य केलं. आदरणीय काशलीकर मॅडम आणि सर्व शिक्षक वृंद आणि आमचे सहकारी मित्र यांच्या प्रयत्नाने आपण ही संस्था 38%वरून 312 हायस्कूलमध्ये पहिला नंबर आणला. आणि पहिला नंबर आणून थांबलो नाही, तर 1960 पासून ज्या भिंतीला हात लागला नव्हता त्या पूर्ण शाळेचं प्लॅस्टर करून घेतलं. 4 खोल्याची दुरुस्ती केली. 2 वेळा आपली संस्था अतिवृष्टीमुळे उडून गेली. 3ऱ्यांदा अध्यक्ष महोदयांना भेटून 3ऱ्यांदा त्याचा सुधारणा करून, वाढीव इस्टिमेट करून 3ऱ्यांदा सुद्धा या संस्थेचं काम करून घेतलं. आपल्या ग्राउंडचा पूर्ण कंपाऊंड वॉल बनवला, शिदोरी घर बनवलं, संडास बाथरूम बनवल्या. मुलामुलीवर लक्ष राहण्याकरता सेंटरला शिक्षकाची संडास बाथरूम घेतली की शिक्षक तिथं उभे राहिले तर दोन्हीकडे लक्ष राहते. परंतु मी असं म्हणेल, सर्व ठेका शिक्षकांनीच घेतला नाही, आपल्या पालकाची काही जबाबदारी असते. आम्ही 4 पालक सभा यासाठी घेतल्या की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, कॉफी मुक्त अभियान. गावात गेलो, समोर बोलायची ताकद नाही, पण कानात ऐकू येईल असे शब्द येतात. मग काय करतात लेखाचे, हे शिक्षक शिकवत नाहीत, पालक एकही हजर राहत नाही. मी पालकांना अशी विनंती करेल की तुम्हाला 2 मुलं सुधरवता येत नाही, हे शिक्षक 50 मुलं काय सुधरवतील. दुसरी गोष्ट, मागचा अनुभव आहे. आमचे शिक्षक प्रामाणिकपणाने शिकवतात.
आमचंही लक्ष आहे आणि ते आमची शाळा म्हणून नाही, माझी शाळा म्हणून सर्व कर्मचारी काम करतात. आम्ही एक नियम काढला, 11 वाजता फाटकाला कुलूप लागलं पाहिजे. फाटकाला कुलूप लागलं, मुलं कोंडवाड्याहून उडून जातात. या संस्थेमध्ये 4 कर्मचारी पाहिजे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी. इथे 1 शिपाई आणि 1 चतुर्थ कर्मचारी आहे. त्या एका माणसाने ऑफिसचं काम करावं की तुमच्या मुलावर ध्यान ठेवा. परंतु मला असा अनुभव आलेला आहे, पहिला पिरियड झाल्यावर जरी विद्यार्थी घरी गेला, एकही पालक शाळेपर्यंत आला नाही. एखाद्या पालकानं विचारलं नाही का हा माझा मुलगा कसा आला, का आला, आणि हा आला तर याला पनिशमेंट का नाही केली, किंवा असं सांगितलं नाही की डबल आला तर याला पनिशमेंट करा. आपल्या विद्यार्थ्याच्या कानाला हात लावता जमत नाही. मागच्या वेळेस एका विद्यार्थ्याने कुदळ मारली, एका मुलीचा हात फ्रॅक्चर झाला. शिक्षकाने कान धरला तर त्याच्या वडिलांनी शिक्षकाला येऊन इथं शिवीगाळ केली. माझा एक पालकांना प्रश्न राहील, शिक्षक हे शिकवण्यासाठी येतात, तुमच्या शिव्या खाण्यासाठी नाही. आणि शिक्षकाला शिव्या द्यायची पात्रता असेल तर आपला विद्यार्थी सक्षम बनवला पाहिजे. आता त्या दिवशी आम्ही पालक सभा घेतली. काही आई आल्या, काही पालक आले. कोणा इथून उठायचं नाही, शिक्षक कोणता सोबत येणार नाही. आम्हाला क्लासमधून जाऊन विद्यार्थ्याला विचारायचं आहे. अरे क्लासमधून विचारल्यापेक्षा तुम्ही घरी विचारा ना. शिक्षक शिकवत नाही, एकही पालक असा नाही की वर्गात काय शिकवलं आणि आपला विद्यार्थी काय करतो याची कुठली शहानिशा न करता येऊन शिक्षकावर जबाबदारी देतात. दुसरी गोष्ट, आज सरपंच साहेब आहेत, उपसरपंच साहेब आहेत, आपल्या मदतीची आम्हाला अतिशय गरज आहे. आम्ही कठोर परिश्रम करून ज्या वेळेपासून आमच्याकडे संचालक पद आलं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजपर्यंत 312 हायस्कूलमध्ये फक्त वनोजा अशी संस्था आहे की जिला 2.25 कोटी रुपयाचं अनुदान आतापर्यंत आपण या संस्थेला आणून दिलं आणि या संस्थेचा कंपाऊंड वॉल बनवला. परंतु त्या कंपाऊंडवर काही जणांचे टीन आहेत. या कंपाऊंडला आपल्या कंपाऊंडच्या साईडला कोणाचे खड्डे आहेत. बरेचसे पालक लोक आमच्यापर्यंत कागद घेऊन येतात. आम्ही तर काही 3 संचालक किंवा आमचे शिक्षक कोणाच्या घरावरचे टीन काढू शकत नाही. परंतु आपण गावचे प्रथम नागरिक आहात. आपण जर एवढं अतिक्रमण हटवून, तुम्हीच नाही आम्ही तुमच्यासोबत राहू, गावकऱ्याचं सहकार्य घेऊ, पण साईडचे हे अतिक्रमण आणि खताचे खड्डे व दुसरी गोष्ट आपल्या भिंतीवर ज्यांचे टीन आणि हे आहे हे काढण्याकरता तुमची आम्हाला मदत राहील. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. अजून तुमच्या माहितीसाठी सांगतो, 56,000 रुपयाच्या 4 खोल्या आपण इथं बांधत आहोत. त्याचं सुद्धा भूमिपूजन झालेलं आहे. आणि जे गावकऱ्याचं स्वप्न होतं, गेल्या 40 वर्षापासून सांगत होते, गेलेलं सायन्स बदललं पाहिजे, गेलेलं सायन्स आलं पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. ज्यावेळेस आपल्या कासलीकर मॅडम ह्या रिटायर झाल्या, त्यावेळेस अध्यक्ष साहेबाला सांगितलं होतं मी माझ्या भाषणात की जशा गोपालकृष्णाला 2 आई होत्या, तशा या वनोजाच्या 2 आई आहेत. एका आईने आम्हाला जन्म दिला आणि आज जे उभं राहून बोलण्याचं धाडस आहे, या आईच्या कुशीमध्ये आम्ही 7 वर्ष राहिलो. तिनं आम्हाला मार्गदर्शन केलं. म्हणून मीच नाही, आमच्या गावचे सर्व वनोजावासी असतील तर ही संस्था त्यांच्या आईप्रमाणे आहे. म्हणून या कासलीकर मॅडमनी शिक्षकांच्या मधले मतभेद हे करून एकजुटीने काम करून ही संस्था 38% 312 हायस्कूलमध्ये पहिला नंबर आणला. परंतु आज ह्या जर रिटायर झाल्या तर आमच्या संस्थेचं स्टँडर्ड कायम राहणार नाही. आमचे स्वप्न आहे की शेवटपर्यंत ही शाळा पहिल्या नंबरात असली पाहिजे. एक तर होत असेल तर यांना 2 वर्ष वाढून द्या, अन्यथा त्यांना निरीक्षक म्हणून हे करा. तर आमच्या विनंतीला हे करून आपला यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यावर निरीक्षक म्हणून कासलीकर मॅडम यांची नियुक्ती केली.
आता त्यांच्या मार्गदर्शनातच आपल्या संस्थेची प्रगती होऊन राहिली. आणि जो कॉफीमुक्त सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्या निर्णयामागचा एकच हेतू आहे, परंतु विरोधक काही भूम करतात. यांच्या जीवावर आलं, या शिक्षकांनी शिकवलं नाही म्हणून आता हे सांगत नाहीत. बंधूंनो, विद्यार्थ्याचे पालक आपण जेवढे असू तेवढेच पालक शिक्षकही आहेत. आणि मुलाला जन्म देतो म्हणून त्याचं भविष्य घडवत नाहीत, तर भविष्य घडवणारी ही मंडळी आहे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या मागचा एकच हेतू आहे कॉफी बंदचा, की आपला भारत देश जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि गव्हर्नमेंट एवढ्या विद्यार्थ्यांना सर्व्हिस देऊ शकणार नाही. म्हणून हा विद्यार्थी स्वतःच्या प्रयत्नाने यशाच्या शिखरावर पोहोचला पाहिजे. त्याचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, त्याला जगण्यापुरतं शिकता आलं पाहिजे. आणि आपल्या भारताचा विद्यार्थी दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये गेला, त्याला एखादी क्लास 1 क्लास 2 ऑफिसरची इंजिनियर डॉक्टरची सर्व्हिस जरी नाही लागली, परंतु कुठल्याही प्रायव्हेट कंपनीमध्ये त्याच्या कुटुंबाचा निर्वाह होण्याकरता त्याला कमावता आलं पाहिजे, तो स्वतः सक्षम झाला पाहिजे. म्हणून बोर्डाने हा निर्णय घेतला. दुसरी गोष्ट, या पेपरच्या वेळेस आपले कुठलेही शिक्षक राहणार नाहीत किंवा कोणी संचालक राहणार नाही. आणि प्रत्येक खोलीमध्ये कॅमेरे फिट केल्यामुळे इथं प्रायमरीचे शिक्षक येतील, कोणी मदत करणार नाही. परंतु मी पालकाला आवर्जून सांगेल की ऑब्जेक्टिव्ह टाईपचा पेपर असल्यामुळे 20 मार्काचं त्या प्रश्नपत्रिकेतच उत्तर आहे. आता परीक्षेला 30 दिवस टाईम आहे, 7 विषय आहे आणि प्रत्येक पेपरचे 5 प्रश्न म्हटलं तर 35 प्रश्न सोडवायचे आहे. पालकांनी संध्याकाळी 1 घंटा आणि सकाळी 2 घंटे जरी दिले तरी कॉफीमुक्त अभियान असूनही विद्यार्थी चांगल्या मार्कानं पास होईल. म्हणून सर्व पालकांना विनंती आहे. दुसरीच गोष्ट अशी की आपल्याला हे 4 खोल्या बांधल्यानंतर डेप्टी डायरेक्टर साहेब इथं रूम पाहण्याकरता येतील. नवीन नियमानुसार सायन्सला 3 रूम प्रयोगशाळेला पाहिजेत आणि ते ज्यावेळेस पाहून जातील त्याच्यानंतर आपल्याला सायन्सचं परमिशन मिळेल. परंतु त्याच्यासाठी त्यांनी अट ठेवली की 11वी आणि 12वी आर्ट याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा कोठा पूर्ण असला पाहिजे. म्हणून आमंत्रितांना सर्वांना विनंती करेल, आपापल्या परीने आपल्या गावातले विद्यार्थी असो, आपल्या नातेवाईकाचे असो, आपल्या मित्रमंडळीतले असो, जे जे विद्यार्थी मॅट्रिकला असतील, कृपा करून ॲडमिशनसाठी शिक्षकांना आणि आम्हाला सर्वाला मदत करावी व 11वी आणि 12वी याचा विद्यार्थ्याचा कोठा पूर्ण करावा एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि गावची सुधारणा, संस्थेची सुधारणा, पुढे ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे, गुरुदेवाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो आणि तुमच्याकडून अपेक्षा करतो की खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा, कळो हे वळो देह कारी पडू दे, घडू दे प्रभो हे वडे हे घडू दे. पुन्हा एकदा सर्व आमंत्रितांचे संचालक या नात्याने स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांना विनंती करतो, सेंटर वाघ नाही. तुम्ही 360 दिवस शिकले, अजून तुमच्याकडे 30 दिवस आहे. पडेल तो चढेल हे आपल्याला माहीत आहे आणि प्रयत्नार्थी परमेश्वर हेही माहीत आहे. प्रामाणिकपणाने रोजचे 2च प्रश्न पाठ करा. 20 वेळ लिहून पहा. झालेल्या चुका 10 वेळा लिहा. काही फरक पडणार नाही. चांगल्या माणसाने पास होसाल. ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देव. आपल्या शाळेचा निकाल 100% लागो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. वरिष्ठांचे आभार, कनिष्ठांचे अभिनंदन. वाचेला पूर्णविराम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद काका. काकांचं मनोगत अतिशय पोटतिडकीचं असते आणि ते फार फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट इथून आपल्यासाठी बोलत असतात. आत्ताच नाही तर नेहमीसाठी. आणि ते त्यांचा संपर्क
आपल्या या शाळेत नेहमी असतो आणि त्यांना इत्थंभूत सार हा माहीत असतो आणि ते पोट तिडकीनं नेहमी आपल्याला सांगत असतात. सर्व महापुरुषसुद्धा असं आपल्याला हे सांगतात की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. सर्व जनसामान्यांना शिक्षण असे एक माध्यम आहे की ते एक प्रगती, स्वतःचं, वैयक्तिक, समाजाचं आणि देशाचं, राष्ट्राचं हित याच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्याचबरोबर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा काकांनी जे कॉफीमुक्त अभियानामध्ये हिरिरीने भाग घेऊन आपण या परीक्षेला सामोरे जावं आणि पास व्हावं. धन्यवाद काका. यानंतर देशमुख सरांना मी इथे पाचारण करतो. मनोहर काका. देशमुख सरांनी एक अतिशय बोधप्रद असं या ठिकाणी, त्याला भावगीत म्हणतात का गीत म्हणतात हे मला माहीत नाही, परंतु खूप चांगलं म्हटलं, मन प्रसन्न झालं. म्हणून माझी इच्छा, ते त्यावेळेस तिकडे गेले, त्याच वेळेस द्यायचं होतं, तर त्यांचं स्वागत मी गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही करतो. या माननीय श्री मनोहर काका राऊत यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करावं. फक्त 4 मिनिट ना 5 मिनिट याच्यापेक्षा जास्त बोलायचं काम नाही. आज आपण या ठिकाणी 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य हाडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी, शिक्षक आणि शिक्षिका सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. एक विसरलंच, पूर्ण गावची मंडळी या ठिकाणी आपल्या मुलांचा आनंद पाहण्यासाठी जमली. तर त्यानिमित्त त्यांचंसुद्धा, गावकऱ्यांचं जे मागं स्टेजवर बसलेले आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या ज्या गोष्टी आहेत दिनी ह्या आपोआप होत नसतात. पहा की एवढी शिस्तबद्धता, एवढा ड्रेस कोड, मुलींचा सुद्धा, मुली हो 2 मिनिट गडबड करू नका, झालंच आहे. तर मुलींच्या सुद्धा ह्या गोष्टी आपोआप होतात काय? बिलकुल नाही. ह्या गोष्टी करून घेतात. जे कोणी शिक्षक लोकांना खराब म्हणत असतील किंवा त्यांच्यावर अविश्वास दाखवत असतील त्या माणसाला काहीही समज नाही असं समजावं. माझ्या लक्षात येतेच, मी सुरुवातीपासून असं ह्याच शाळेत, ह्याच गावात जन्म आल्यावर हीच माझी शाळा, त्या कारणानं विशेष प्रेम असणार. तर विशेष म्हणजे जेव्हा केव्हा आपली एंट्री होते, शाळा पाहिल्याबरोबर माणसाला आनंद वाटते. ज्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते. तर आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्धतेने आणि विद्यार्थिनींच्यासुद्धा शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला. आणि प्रत्येक शिक्षक आपापलं कार्य काळजीपूर्वक करत आहे. या गोष्टीचं मी निरीक्षण केलं. नेहमी मला त्याची आवडच आहे, मला प्रश्नच नाही काही. सर्व शिक्षकांचं मी गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. आणि ह्या 10वी 12वीचे विद्यार्थी जे आहेत की नाही त्यांच्यासाठी एक सूचना, समजा आपण कुठं निघालो, आपला जर मार्ग चुकला की माणूस मग समजा मुंबईला जायचं असलं तर इकडे कलकत्त्याला जाऊन पोहोचते. तर तुम्ही 10वीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी ज्या वेळेस पास होसाल त्यावेळेस आपला कोणी एखादा संबंधित माणूस असेल त्याच्या वतीनं विचारायचं की आता पुढे आपण कुठला मार्ग स्वीकारायचा. हे फक्त 10वीच्या 12वीच्या विद्यार्थी यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी एक सूचना, आणखी पुढच्या वर्षी येताना काही तुमचे दोस्त मित्र आणखी घेऊन या. अगदी बरोबर. सर्व आज मला अतिशय आनंद झाला. विद्यार्थीसुद्धा भरपूर आहेत आणि शाळेकडे सर्वांचं लक्ष चांगल्यापैकी आहे. सुरेश काका विशेष करून लक्ष देतात. सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि सर्व मुलांचं कार्यक्रमामध्ये हजर राहून भाग घेतल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. मुलींचंसुद्धा अभिनंदन करतो. आणि मी माझं भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद काका.
विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा। झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए। विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रण पूर्ण हमारा। झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणजा माननीय श्री जी.एच. हाडे सर हे मनोगत तथा आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी शिक्षण संस्थेचं आराध्य दैवत डॉक्टर पंजाबराव देशमुख, उपाख्य भाऊसाहेब देशमुख, त्याचप्रमाणे भारत स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी, त्याचप्रमाणे क्रांतिकारांनी आणि हुतात्म्यांनी आपलं बलिदान देश स्वातंत्र्यासाठी दिलं, त्या सर्वांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या प्रजासत्ताक दिनासाठी आपल्या गावातील प्रतिष्ठित मंडळी ही हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या संस्थेचे निमंत्रित सदस्य सुरेश काका राऊत, गंगादीप भाऊ राऊत, त्याचप्रमाणे गजानन राऊत हे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष हे सुद्धा हजर आहेत. त्याचप्रमाणे या गावाचे प्रथम नागरिक श्रीराम मुकमाले हे सुद्धा या कार्यक्रमासाठी हजर आहेत. त्यानंतर मनोहर काका राऊत, गजानन महाराज संस्थानाध्यक्ष हे सुद्धा या कार्यक्रमासाठी हजर आहेत. राजाभाऊ भगत, पंचायत समिती माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुनील राऊत, त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख वानखेडे सर, ज्येष्ठ या गावाचे प्रतिष्ठित नागरिक ज्ञानदेव भाऊ राऊत, त्याचप्रमाणे गावातील सर्व शिक्षक पालक संघाचे सन्माननीय सदस्य, या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, हा कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी जेवढे काही गावातून मंडळी आलेली ती सर्व मंडळी, आपल्या शाळेचे सुपरवायझर नारळे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी मित्रांनो, या प्रजासत्ताक दिनाच्या मी शाळेच्या वतीनं, आपल्या संस्थेच्या वतीनं तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. हा जो 77वा प्रजासत्ताक दिन आहे, हा आज आपण साजरा करत आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. त्या अगोदर भारत देश हा इंग्रजाच्या गुलामीमध्ये होता. भारतामध्ये 1900
35चे कायदे हे अंमलात होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारांना, हुतात्म्याने, नेत्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहेत. त्यातून हा भारत देश स्वतंत्र झाला आहे. या भारताची स्वतंत्रता अखंडित राहाव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 1947 साली घटनासमितीची स्थापना केली. त्यांच्यासोबत आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख हे सुद्धा होते. हे घटना लिहिण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. यामध्ये ही पूर्ण घटना लिहून झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 ही पूर्ण घटना लिहून झाली, संविधान लिहून झालं. या घटनेमध्ये मधून सर्वांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व सर्व नागरिकांना मिळाली पाहिजेत. सर्व महाकाय देश हा अखंड राहिला पाहिजेत अशा अनुषंगानं कायदे आणि नियम बनवले गेलेत आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून खऱ्या अर्थानं सुरू झाली. तेव्हापासून सर्वांना स्वातंत्र्य मिळालेले या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे महान कार्य केलेले राज्यघटना लिहून ही घटना समर्पित करण्याचं कार्य 26 जानेवारी 1950 पासून सुरू झालेले आज 77 वर्ष हे या घटनेसाठी झालेले आहेत. म्हणून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. यामुळंच आपल्या खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा उपभोग घेतल्या जाऊ राहिलेला आहे. तुम्हाला सर्वांना माझं एक आव्हान आहे की ज्या ज्या क्रांतिकारांना आपलं रक्त ओतून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं तुमच्या लहान मुलांवर आहे. जे आणि हे तुम्ही शिक्षण घेऊन देशाच्या ज्या ज्या समस्या आहेत, पूर्वीच्या सारख्या आता तुम्हाला समस्या राहिलेल्या नाही, त्यांना आयतं मिळवून दिलेलं हे स्वातंत्र्य याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थानं युवा पिढी म्हणून, भावी युवक म्हणून खऱ्या अर्थानं तुमची आहे. यामध्ये उच्च शिक्षण घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून या देशाचा विकास कसा होईल, मग तुमचा आर्थिक विकास असो की सामाजिक विकास असो की शैक्षणिक विकास असो, हा विकास कसा होईल या अनुषंगानं तुम्ही शिक्षण घेऊन प्रयत्न करायला पाहिजेत. शिवाय देशामध्ये ज्या ज्या वाईट रूढी आहेत, परंपरा आहेत, त्याचप्रमाणे चालीरीती आहेत, त्या मोडीत काढून मानवी कल्याणासाठी चांगल्या ज्या उपाययोजना आहेत त्या आपल्या सतत विवेकबुद्धीचा वापर करून उच्च शिक्षण घेऊन त्यातून देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास, शैक्षणिक विकास कसा होईल या अनुषंगानं तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. तुम्ही सर्वजण हे चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन या वाईट प्रथा मोडीत काढून चांगल्या गुणांचा विकास करून देश उच्च पातळीवर नेण्याचं कार्य तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शासनाने यावर्षीपासून कॉफी मुक्त अभियानाचा उपक्रम राबवलेला आहे, हा राबवणार आहे. त्याच्या मागचा उद्देश हा आहे की सर्व जे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी प्रामाणिकपणानं मेहनत करून आपल्या गुणवत्तेनुसार मेहनत करून तुम्हाला पास व्हायचे. जर तुम्ही चांगले अभ्यासाची सवय लावली, मेहनत करून जर तुम्ही पास झाला तर भविष्य काळामध्ये तुम्ही तुमच्या समोर, देशासमोर जे जे आव्हानं येणार आहेत ते सहजतेनं पेलणार आहेत. कॉपी करून पास झाल्यानंतर खोटं समाधान मिळून तुम्ही पास होण्यात काही एक अर्थ नाही. त्याच्यापेक्षा प्रामाणिकपणानं जर तुम्ही
कॉफी न करता पास झाले, गुणवत्ता यादीत आले, तर त्यातून तुमचं पुढचं भविष्याचं जीवन सुकर होणार आहे. एकदा जर तुम्ही कॉफीचा नाद सोडला तर भविष्यामध्ये मेहनतीवर जीवन जगून यश कसं संपादन करायचं याचं आकलन तुम्हाला होईल. त्या अनुषंगानं शासनानं हा उपक्रम राबवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमासाठी गावामधून जे जे प्रतिष्ठित मंडळी आली, कारण आभार प्रदर्शनाचा टप्पाही माझ्याकडंच दिलेला आहे, ते निमंत्रित सदस्य सुरेश काका राऊत यांनी आपल्याला शाळेच्या विकासाबद्दल सखोल असं मार्गदर्शन केलेले. कॉफी मुक्त अभियानाबद्दल सुद्धा तुम्हाला त्यांनी बरंचसं मार्गदर्शन केलेले. त्यामुळं शाळेच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे. त्यानंतर तुमच्या या आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी दुसरे निमंत्रित सदस्य गंगादीप भाऊ राऊत, गजानन भाऊ राऊत हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. त्यांचाही मी शाळेच्या वतीनं आभारी आहेत. त्यानंतर आपल्या शिक्षक पालक संघाचे सर्व पदाधिकारी हे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी हजर राहिलेत. त्यांचाही मी शाळेच्या वतीनं आभारी आहेत. त्यानंतर श्रीराम आपल्या गावातील प्रथम नागरिक, या गावाचे सरपंच श्रीराम मुकमाले हे सुद्धा तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यामुळं त्यांचासुद्धा मी आभारी आहेत. तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताभाऊ वायले हे सुद्धा या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचासुद्धा मी शाळेच्या वतीनं आभारी आहे. त्यानंतर गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष मनोहरभाऊ काका राऊत हे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी हजर राहिलेत. त्यांचा आपल्याला नेहमीच सक्रिय असा मार्गदर्शनाचा ते आपल्यासाठी देतात. सुद्धा मी शाळेच्या वतीनं आभारी आहेत. त्यानंतर राजाभाऊ भगत माजी पंचायत समिती सदस्य हे आपला वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचाही मी आभारी आहेत. डॉक्टर सुनील राऊत त्यानंतर हे सुद्धा कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्यांचाही सुद्धा मी आभारी आहे. आपल्या विभागाचे केंद्रप्रमुख, प्रायमरी शाळेचे हेडमास्तर, त्याचप्रमाणे आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख वानखेडे सर हे आपला वेळ काढून आपल्या कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली. त्यांचासुद्धा मी शाळेच्या वतीनं आभारी आहेत. आपल्या गावातील बहुसंख्य पालक तुमचा आणि नागरिक तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शाळेत उपस्थित राहिलेत. त्यांचासुद्धा मी आभारी, त्या सर्वांचा मी आभारी आहेत. कळत नकळत कोणाचं नाव सुटलं असेल तर त्यांचासुद्धा मी शाळेच्या वतीनं आभारी आहेत. आपल्या शाळेचे सुपरवायझर नारळ सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं घडवून आणला. त्यामुळं शाळेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं घडवून आणला, शिस्तीत कार्यक्रम राबवला आणि सर्वांचं चांगल्या पद्धतीनं ऐकून घेतलं आणि प्रजासत्ताक दिनाचा हा राष्ट्रीय सण चांगल्या प्रकारे साजरा केला. त्यामुळं तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो आणि सर्व गावकऱ्याच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रमाचा पहिला टप्पा या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.